पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दिल्लीमध्ये जाऊन एक मोठी कारवाई केली आहे। आणखी 600 किलोचं ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलंय। 3 दिवसांमध्ये आतापर्यंत साधारणतः 2000 किलोचं ड्रग्ज जप्त करण्यात यश आलेलं आहे। काल पुण्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आणि त्याच ड्रग्जच्या तस्करीच्या संदर्भातल्या चौकशीमध्ये दिल्लीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। याचं कनेक्शन दिल्लीपर्यंत पोहोचलेलं दिसतंय। ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अपडेट्स आहेत या ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे? पुणे पोलिसांची मोठी कारवाई आहे। पुणे पोलिसांनी ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा जो धडाका लावलाय, ज्यामध्ये काल पुण्याजवळच्या कुरकुंभ MIDCच्या परिसरातून 550 किलो ड्रग, ज्याची किंमत 1100 कोटी रुपये इतकी होती, काल पुणे पोलिसांच्या टीमनं दिल्लीमध्ये जी कारवाई केली ते 400 किलोचं ड्रग जप्त केलं। आणि आता जी सकाळी माहिती आपल्या हाती येते त्यामध्ये पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये 600 किलो ड्रग जप्त केलेला आहे। साधारणपणे 1 किलो ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत ही 2 कोटी इतकी असते। आतापर्यंतच्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पुणे पोलिसांनी जे जप्त केलेलं ड्रग्ज आहे ते 2000 किलो इतकं आहे। आणि अंदाज जर आपण त्याच्या किमतीचा पाहिला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जप्त केलेल्या या सगळ्या ड्रग्सची किंमत ही 4000 कोटी रुपये इतकी आहे। पुण्यासारख्या शहरात ललित पाटील ड्रग्ज रॅकेट प्रकरण गाजलेलं असताना पोलीस या संबंधानं कारवाई करत असताना दुसरीकडे काही किलोमीटर अंतरावर अशा पद्धतीचा ड्रग्जचा पुण्यात कारखाना चालत होता। हे अत्यंत धक्कादायक आहे। अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी।